ओके. फुल लेनचा चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि चेंडू जुनेद स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत होता तो जुनेद आणि पहिल्या चेंडूवर या दरम्यान हरीचा पुढचा चेंडू थोडस फॉलो थ्रो मध्ये अडचण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू टोलवलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा. काय सुरुवात आहे, काय आगाज आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटकार प्राप्त करून आपले इरादे स्पष्ट केलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा चेंडू जातोय सीमा. भाग घ्यावा वाटतो त्याचं ताजतरीन उदाहरण म्हणजे फलंदाजीला अनुकूल असलेली खेळपट्टी. त्याचं उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चषकाची सुरुवात, पहिले 3 चेंडू आणि 3ही चेंडूवर षटकार. काय फलंदाजी करतोय जुनेद. पुढचा चेंडू हरीचा, यावेळेस काय फटका मारलाय भावा. वारे वागा क्रिकेट. पारितोषिक सुरू झाले. लक्ष्मण सर आर्मी यांच्याकडून पुढच्या 2 चेंडूवर जर षटकार मारले तर तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे जुनेदसाठी. 4 चेंडू आणि 4 षटकार. पुढचा चेंडू हरीचा जुनेदसाठी माराय. क्षेत्ररक्षक होता परंतु झेल टिपू शकला नाही. डीप होणारा चेंडू परंतु प्रयत्न चांगला. काय फलंदाजी करतोय जुनेद. 4 नंबरच्या जर्सी मधला मॅन फ्रॉम कळमनुरी जुनेद आपले इरादे स्पष्ट केले. आणि या एका धावेबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर हरी धावतोय. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली सोम वाल्यापैकी एक जण आमच्याकडे यायचंय.
अपडेट आले कमिटीकडून की येणाऱ्या प्रत्येक संघाला एक विनंती आहे की आपण किट मध्ये यायचंय, आपल्या टीम जर्सी मध्ये यायचं, अन्यथा पॅनल्टी लागणार आहे. डायरेक्ट पॅनल्टी आहे. येणाऱ्या संघाला पूर्ण संघाला सूचना आहे की आपण किट मध्ये यायचंय. जो एक आता खेळाडू बाद झाला तो किट मध्ये नव्हता. नवीन फलंदाज सचिन सूर्यवंशी नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला असेल जुनेद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो 1 नंबरच्या जर्सी मध्ये सौरभ. यावेळेस चांगला चेंडू, गती परिवर्तन पहिल्या चेंडूवर, कारण जी गती अपेक्षित केली होती. अरे यार बोलू नका. सौरभ, जी गती अपेक्षित केली होती फलंदाजांनी ती गती आलेली नाही, त्यामुळे पहिल्या चेंडूवर एक सुरक्षित सुरुवात म्हणावी लागेल जुनेदची. धावसंख्या वाढतीये, 26 धावा धावपलकावर लागल्यात. या दरम्यान फॉलो थ्रू मध्ये काय झेल घेतलाय सौरभने आणि बिग हिटर सचिन. परत एकदा एक जण इकडे जुन्या बापू भोसले याला डान्स करतात. पण तुम्ही याला बघितलं आता किनोटला बघितलं गाण्याचा आवाज येत होता. न्यू बॅट्समॅन नेम चंदू, 333 जर्सी मध्ये नवीन फलंदाजी करण्यासाठी आलाय चंदू. गोलंदाजी मार्कर सौरभ, सुंदर गोलंदाजी केली या षटकामध्ये. दुसरं आणि शेवटचं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या षटकात आपण पाहिले जुनेदने काय फलंदाजी केली होती, परंतु चांगला कमबॅक अर्धापूर संघाचा. या दरम्यान एक गच्चा चेंडू फुलटॉस, केवळ दिशा दिली आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार जगदंब. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक होता परंतु पोहोचू शकत नाही आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. डीजे चंदू मारलाय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जानी त्याच्या खाली, परंतु जेल टिपू शकला नाही आणि एक जीवनदान म्हणावं लागेल फलंदाज चंदूला. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. माझ्या मते शेवटचा चेंडू असणार आहे या षटकाचा. सौरभ 1 नंबरच्या जर्सी मध्ये 1 नंबर गोलंदाजी करतोय. आता सामना करेल बिग हिटर जुनेद. मारलाय, फटका मारलाय हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि पोहोचू शकत नाही. चेंडू जातोय 1 बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. डीजे
गाण्याचा आवाज थोडस कमी करायचा आहे. कॉमेंट्रीचा चालतो परंतु जे गाणे वाजतायत थोडस कमी करा त्याचा आवाज. आपण पाहतोय निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये स्पीड 11 कळमनुरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोच, ज्यामध्ये चंदू वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 11 धावांवर फलंदाजी करतोय आणि 7 चेंडू मध्ये 30 धावांवर फलंदाजी करतोय तो म्हणजे जुनेद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघाने एक विश्वास दर्शवला. हरी कदम या गोलंदाजावर पहिलं षटक थोडंसं महागडं होतं परंतु पुन्हा एकदा पाचारण केलं गोलंदाजी मार्कवर 25 नंबरच्या जर्सी मध्ये हरी कदम या गोलंदाजाला. सॉरी मी बघितलंच नाही तिकडे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धावतोय हरी. पुन्हा एक क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. एक मिस अंडरस्टँडिंग तिथे परंतु अगदी वेळेवर नकार दिलाय जुनेदने. सुरक्षितरित्या घर वापसी म्हणावी लागेल तिथे. चंदूची धावसंख्या लावलेली आहे. 41 धावा धाव पलकावर लागल्यात. या षटकामध्ये चांगली वापसी हरी कदम या गोलंदाजाकडून. पहिलं षटक अगदी महागडं ठरलं होतं. एक गडी बाद केला होता परंतु 25 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा धावतोय. मारलाय यावेळेस फटका मारलाय क्षेत्ररक्षक अक्षय त्याच्या खाली आणि सुंदर झेल. डीजे कदम काय कमबॅक आहे. पहिल्या षटकात 25 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार खाल्ले होते परंतु या षटकामध्ये पहिले 3ही चेंडू डॉट म्हणावे लागतील. 2 डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर गडी. काय वापसी आहे हरी कदम. आता न्यू बॅट्समन आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलाय तो म्हणजे समीर. चंदूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज 18 नंबरच्या जर्सी मध्ये समीर. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदलाव पाहतोय. चांगला चेंडू. काय फटका मारलाय पहिल्या चेंडूवर. चेंडूला पाडले सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. यामध्ये गती परिवर्तन पाहिलं होतं परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. स्पष्ट केली. काय फलंदाजी करतोय समीर. लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले आणि पंचाच्या इशारा ओव्हरची समाप्ती. निर्धारित 3 षटकामध्ये स्पीड 11 कळमनुरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 धावा 3 गडी बाद. डीजे
अंगुलातून क्षेत्ररक्षण आहे. दोन धावा सुद्धा पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा धावपलकावर लागल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्धा पुरसंगाने पुढचा चेंडू अमोलचा. जुन्नेसाठी जुन्नेने फटका मारलाय. पुन्हा एकदा अक्षय तिथे क्षेत्ररक्षक आहे. काय क्षेत्ररक्षण आहे तिथे अक्षयचं. सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. धावसंख्यावरती 56 धावा धावपलकावर लागल्या. 3 गडी बाद झालेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल स्पीड 11 कळमनुरी या संघाची. जर इतिहासाचे पानं चाळले तर त्यामध्ये आपल्याला पाहतो की स्पीड 11 कळमनुरी हा संघ जे प्रथम तालुका स्तरीय आयोजन केलं होतं भोकर येथे, त्या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ आहे कळमनुरी संघ. चॅम्पियन सारखी वापसी. पुन्हा एकदा अमोल धावतोय जुनेद साठी. काय चेंडू टाकलाय. काय चेंडू. दांडी दांडी गुल. गिटर फलंदाज बाद झाल्याच्या नंतर तेवढाच बी गिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वीरेन ठाकूर. वीरेन उर्फ गोटू. सामना करेल अमोलचा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 57 धावावर स्थिरावलेली आहे. चांगला चेंडू सुरक्षितरित्या खेळा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक संभाजी. चांगले क्षेत्ररक्षक आणि 1 धाव तत्पूर्वी पूर्ण केली. धावसंख्या वाढती. 58 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. माझ्या मते या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे. सुंदर गोलंदाजी अमोलची. डावखुरी आताचा फलंदाज समीर, जे की 4 चेंडू मध्ये 13 धावावर फलंदाजी करतो. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतो. चांगला चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्या त्या 58 धावा. 4 गडी बाद. डीजे बाळा वरून आडे. बाळा गेला का. बाळा घरी गेला.
एवढेच चांगला चेंडू फुल लेनचा अगदी ब्लॉकवलचा चेंडू सुरक्षितरित्या खेळून काढलाय गोटूने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण सोमेतचं तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली धाव संख्या वाढतीये 59 धावा 59 लॉस ऑफ 4 विकेट सौरभ 4 षटकामध्ये 58 धावा झालेल्या आहेत या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव पुन्हा सौरभ धावतोय समीर साठी डावखुरी हाताचा फलंदाज फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये परंतु झेल टिपू शकला नाही शशांक आणि तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली आहे चांगला चेंडू सुंदर चेंडू फुलटच चेंडू होता परंतु समाचार घेऊ शकला नाही मोठा फटका खेळू शकला नाही फलंदाज समीरकडे ती ॲबिलिटी आहे कारण आपण आत्ताच त्याचं उदाहरण पाहिले उत्कृष्ट फलंदाजी करतोय पुन्हा एकदा सौरव धावतोय वीरेनसाठी चांगला चेंडू फायनलेगच्या दिशेमध्ये जातोय क्षेत्ररक्षक आहे तिथे तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सौरवची कारण पहिल्या 3 चेंडूवर केवळ 3 धावा खर्च केलेत पुन्हा डावखुरी हाताचा फलंदाज समीर स्ट्राइक रेंजला असेल 5वं षटक प्रगतीपथावर आहे धाव संख्या जाऊन पोहोचली येते 61 फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केवळ दिशा केली आणि चेंडू जात आहे थर्ड मॅन च्या दिशेमध्ये सीमा रेषा पार जगदंबा कलेक्शन चौकार डीजे आखुडत्या टप्प्याचा चेंडू त्याचा चांगलाच फायदा घेतला आणि पाठवले चेंडूला हवाई यात्रेमध्ये सीमा रेषा पार जगदंबा कलेक्शन षटकार पाहिली होती अगदी त्याच्याच पावलावर पाय ठेवून फलंदाजी करतोय समीर छोटा बॉम्ब बडा धमाका समीर या दरम्यान पुन्हा एकदा फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे अमोल आणि काय झालंय एक मोठ्या खेळाडूचा झेल सुटलाय आणि एक जीवनदान समीरला आणि तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली चांगल्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे काय तुम्ही दारात आलेल्या लक्ष्मीला नाकारणं असं होते कारण काय फलंदाजी करतोय एका एंडला समीर डावखुरी हाताचा फलंदाज त्याचा झेल सोडणं म्हणजे नक्कीच ओके चला गोलंदाजी मार्कवर संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो जानी एक संघाने एक आशा दर्शवली गोलंदाज जॉनीवर आणि स्ट्रायकर एंडला आहे तो उत्कृष्ट फलंदाज समीर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आहे समीरने आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय वीरेन ठाकूर उर्फ गोटूला या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 धावा धावपलकावर लागल्या गेल्या 4 गडी बाद झालेले आहेत आपण पाहतोय
फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता तिथे जानीचा. या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकरला फलंदाजी करेल. गोटोने चेंडूचा फटका तर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे सोमनाथ. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. चांगली सुरुवात या षटकाची. 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या जानीने. एक हाफ चान्स म्हणावा लागेल पहिल्या चेंडूवर क्रिएट केला होता, निर्माण केली होती एक संधी विकेटची, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू यायचा नाहीये पंचांना विचारल्याशिवाय. जानी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आपल्या या षटकाचा 3रा चेंडू घेऊन समीर स्ट्रायकरला. आकुडत्या टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा चांगलाच फायदा घेतलाय. केवळ दिशा दिली फाईन लेगच्या दिशेमध्ये. चेंडू सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. डीजे या टुर्नामेंटचा काय चषक आहे. पुन्हा एकदा खुर्त्या टप्प्याचा चेंडू. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकार. डीजे खूप मान आहे या फलंदाजाची. काय फलंदाजी करतो एका एंडला. सुंदर फलंदाजीचं प्रक्षेपण. यावेळेस पुन्हा स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडूला हवा यात्रेमध्ये पाठवले. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार. यावेळेस लेंथ परिवर्तन पाहायला मिळालंय. अगदी फुल्लर लेंथात टाकलेला हा चेंडू आणि पंचाचा इशारा आलाय. ओव्हरची समाप्ती. निर्धारित 6 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 90 धावा. 4 गडी बाद, ज्यामध्ये केवळ 13 चेंडूचा सामना करत 42 धावांवर फलंदाजी करतोय तो म्हणजे समीर. आणि त्याला चांगली साथ देतोय तो वीरेन, जे की त्याने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना करत 4 धावांवर फलंदाजी करतोय. की आपण पाहतोय लाईव्ह प्रक्षेपण. जवळपास पहिल्या सामन्याच्या सुरुवातीच्याच सामन्याला आपण अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये 500 व्ह्युअर्स ऑनलाईन आहेत. तुम्हाला घर बसल्या या चषकाचा आनंद घ्यायचा आहे. भोकर क्रिकेट खासदार चषक 2025 चा आनंद जर घ्यायचा असेल तर tenniscricket.in या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडला जी बेल आयकॉन आहे त्याला दाबायचं आहे, कारण तुम्हाला नवीन नवीन अपडेट इथूनच मिळणार आहेत. भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटसाठी जे YouTube चॅनल मानलं जाते ते म्हणजे tenniscricket.in. संदीप पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर आपण इथं पाचारण केले. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक चेंडूचा बॅटचा एज घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेमध्ये. सीमा रेषा पार. चौक. केवळ 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता, परंतु या षटकामध्ये चेंडू चांगला होता परंतु बॅटचा एज घेऊन सीमा रेषा पार गेलाय. या दरम्यान पुढचा चेंडू वीरेन ठाकूर सामना करेल. 11 नंबरच्या जर्सी मध्ये गोलंदाज अमोलचा. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू. केवळ दिशा दाखवले आणि पुन्हा एकदा पाठवले चेंडूला सीमा रेषा पार.
इनामदार कन्स्ट्रक्शन चौकार. आलाय या षटकामध्ये 2 चेंडूवर 2 चौकार प्राप्त केले वीरेनने. पुढचा चेंडू अमोलचा. सामना करेल वीरेन. चांगला चेंडू. थोडासा नाराज दिसतोय वीरेन कारण चेंडू स्लॉट मध्ये होता. त्याला माहिती होते की या चेंडूवर आपण मोठा फटका खेळू शकलो असतो परंतु बॅटची कोणताही संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगली वापसी अमोलची. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला हा सामना. थोडस फॉलो थ्रू मध्ये अडचण आपण पाहतोय. अमोल पुन्हा एकदा धावतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. षटकार. डीजे सह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 104. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. वीरेन 8 चेंडूचा सामना करत 18 धावांवर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अमोल धावतोय वीरेनसाठी. मारलाय फटका. फटका मारलाय हवेमध्ये आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. डीजे ऑपरेटर थोडस सामन्याकडे लक्ष असू द्या. ओके. ओव्हरची समाप्ती. या चेंडूच्या नंतर ओव्हरची समाप्ती निर्धारित 7 षटकामध्ये धाव फलकावर लागल्या गेल्या ते 111. 4 गड्याच्या मोबदल्यात जवळपास 16 धावा प्रति ओव्हर या धावगतीने धावसंख्या उभारती आहे स्पीड 11 कळमनुरी हा संघ. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं कळमनुरी संघाला. गोलंदाजी मार्कवर आपण सोमेशला पाहतोय 17 नंबरच्या जर्सी मध्ये. सोमेश कानोडे गोलंदाजी मार्कवर. स्वतःच पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय 17 नंबरच्या जर्सी मध्ये सोमेश. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल वीरेन ठाकूर उर्फ गोटू. आकुर्त्या डप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या खाली आहे आणि बाद झालाय वीरेन ठाकूर. डीजे युट्यूब चॅनलवर की आताच एका प्रेक्षकाने अमोल जाधवने कमेंट केली होती की सोमेश पण गोलंदाजी टाकू शकतो आणि सोमेशला पाचारण केले. पहिल्या चेंडूवर वीरेन ठाकूर मोठ्या खेळाडूला बाद केले आणि तेवढाच मोठा खेळाडू जमीर फलंदाजी करण्यासाठी आलाय. जमीर चांगला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक अमोल पोहोचतो काय. प्रयत्न चांगला आणि यशस्वी प्रयत्न. तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात.
धावसंख्या वाढती 113 धावा. या खेळपट्टीचा जर विचार केला तर आपण सांगू इच्छितो की या खेळपट्टीवर कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोलकडे खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण अमोलचं. केवळ एकच धाव. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. जमीरकडून कर्णधाराकडून जमीरवर अपेक्षा आहे मोठ्या फटकाराची, परंतु अद्याप खेळू शकलेला नाहीये जमीर. आता स्ट्रायकर यांना पाठवले समीरला. एक तरफ जमीर तो दुसरी तरफ समीर. समीर मात्र 42 धावावर फलंदाजी करतोय. बघू या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक येईल का. 2 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावावर फलंदाजी करतोय तो म्हणजे समीर. सोमेशचा पुढचा चेंडू. बॅटचा एज लागलाय आणि एक धाव सुद्धा पूर्ण केली का. नाही. नॉट आउट. धाव पूर्ण. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील या सामन्यातील पहिल्या इनिंगचा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 115 धावा. सॉरी माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत. 115 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. जमीर स्ट्रायकर एंडला असेल. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. बराच वेळाच्या नंतर या प्रकारचा चेंडू. जे की एक शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता. पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू. जमीरला हाय बाय करून गेलेला हा चेंडू. निर्धाव. या दरम्यान पुढचा चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळाले. टॉप एज लागला. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा समीरचा प्रयत्न आणि काय काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. निर्धारित 8 षटकामध्ये स्पीड 11 कळमनुरी या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 118 धावा. 118 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 119 धावाचा पाठलाग करणार आहे हिंदवी एम्पायरचा संघ. मी कळमनुरी संघाला विनंती करतो की आपल्याकडे 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लागले गेलं पाहिजे. या पुढच्या इनिंगचं समालोचन मी आमचे सहयोगी मित्र जे की हिंदी कॉमेंटेटर म्हणून ओळखले जातात सचिन राठोड यांना विनंती करतो की आपण समालोचनाची धुरा सांभाळायची. हा बीसीसी भोकर क्रिकेटचे ज्येष्ठ खेळाडू आमच्या कमिटीला नेहमीच
सहाय्यता करणारे सल्लागार मार्गदर्शक नदीमबाई यांचं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. कमिटीच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन, आभार, धन्यवाद. एकशे 18 धावा उभ्या केल्या, ज्यामध्ये महेश देशमुख जे की शून्यावर बाद झाला होता. जुनेद एक ओपनिंग फलंदाज, निर्धारित 10 चेंडूचा सामना करत 33 धावा या फलंदाजाने पण बनवल्या आहेत. मी उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मॅचच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या 4ही चेंडूवर षटकार मारलेत. सुरुवातीच्या 4ही चेंडूवर जुनेद या फलंदाजाने पुन्हा जुनेद बाद झाल्याच्या नंतर सचिन सूर्यवंशी फलंदाजीसाठी आला होता, परंतु मोठी कामगिरी करू शकला नाही. शून्यावर बाद झाला. पुन्हा सचिन बाद झाल्याच्या नंतर चंदू ज्याने 6 चेंडूचा सामना करत 11 धावा बनवल्या. त्यानंतर डावखोऱ्या हाताचा फलंदाज छोटा बॉम्ब बडा धमाका 15 चेंडूचा सामना करत 43 धावा, नॉट आउट, सुंदर फलंदाजी. त्यानंतर वीरेन 11 चेंडू मध्ये 25 धावा करून बाद झाला. नंतर येणारा जमील ज्याने 4 चेंडूचा सामना करत नॉट आउट 6 धावा बनवल्यात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही इनिंग साठी आता या इनिंग साठी 40 मिनिटाची मुभा दिली जाणार आहे. 40 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण 8 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा पेनल्टीच्या स्वरूपामध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू म्हणजे जे की आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतात, जे की तुम्हाला 4च उभे करावे लागतील पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. चला, फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला शशांक पवार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव कळमनुरी संघ. इथून तुमचा टाइम चालू झालाय आणि तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये. नाव गोलंदाजाचं नबी. गोलंदाजी मार्कवर नबी. 12 नंबरच्या जर्सी मध्ये नबी. स्ट्रायकर एंडला अक्षय 119 धावाचा पाठलाग करतोय. या दरम्यान पहिला चेंडू नबीचा, स्ट्रायकर एंडला अक्षय. चांगला चेंडू आणि हे बघा पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू, नो बॉल. पहिल्या चेंडूवर एकही बॉल गणला जाणार नाहीये. पंचांशी बिलकुल वाद घालायचा नाहीये. हिट आणि एक कमिटीकडनं ताकीद आली की हा बॉलर या स्पर्धेतून बॅन. या स्पर्धेतून हा गोलंदाज बॅन असणार आहे. थ्रो गोलंदाज बिलकुल चालणार नाहीत. येणाऱ्या पूर्ण संघाला सूचना आहे की जर का गोलंदाज थ्रो गोलंदाज चालणार नाही. आता पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पहिल्या चेंडूवर एकही चेंडू गणला जाणार नाही. 2 धावा धावपलकावर लागल्यात. वीरेन ठाकूर गोलंदाजी मार्कवर 7 नंबरच्या जर्सी मध्ये मारलाय फटका. क्षेत्ररक्षक सचिन आहे तिथे. चांगला क्षेत्ररक्षक आहे. या संघाची क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळतो. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव, 3 धावावर धावपलक्या थांबलेली आहे. पुढचा चेंडू रिवर्स फटका खेळलाय. चेंडू जातो फडम्यांच्या दिशेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु तिथे जमीलचं नबीचं माफ करा आणि केवळ 2 धावा. परंतु प्रयत्न चांगला म्हणावा लागेल तिथे अक्षयचा.
2 धावा या चेंडूवर कुठल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 119 धावाचा पाठलाग करतोय तो संघ म्हणजे हिंदवी एम्पायर अर्धापूर. पुढचा चेंडू राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण समीरचं. लेंथ, काय लेंथ टाकतोय वीरेन ठाकूर, जे की आपण म्हणू शकतो की पुढची लेंथ अगदी फुल्लर लेंथचे चेंडू वीरेन ठाकूर यांच्याकडून पाहायला मिळतात. पुढचा चेंडू वीरेनचा, पुन्हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव कोणत्या स्वरूपात आहे पंचाचा इशारा अजून आलेला. लेग बायच्या रूपातली ही धाव असणार आहे. लेग बाईज च्या रूपातली ही धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढतीये. 6 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर लागल्यात. 119 धावाचा पाठलाग करतोय हिंदवी एम्पायरचा संघ. सही. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू. शशांक पवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शशांकचा, परंतु बॅटचा एज घेऊन पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू गेला. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या संत गतीने वाढतीये. पुन्हा एकदा पुढे अगदी डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक जुनेद, चांगला क्षेत्ररक्षण आणि 1 धाव सुद्धा पूर्ण केली. दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय आणि 1 धाव पूर्ण झाली. निर्धारित पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लागल्या गेल्यात बिनबाद 8 धावा. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो नदीम सर की या सामन्यामध्ये अजून एकही वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेला नाही. जवळपास 9 षटकाचा खेळ झालाय, अजून एकही वाईट बॉल. हे बघा, ही असती प्लॅनिंग. प्लॅन तर सगळेच करतात, परंतु एक्झिक्युशन इज मस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट गेम. काय एक्झिक्युशन आहे. त्या गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज संतोष जाधव. 119 धावाचा पाठलाग करतोय. हिंदू एम्पायरचा संघ अक्षय स्ट्रायकरला फलंदाजी करेल. संतोषचा चेंडू, पुढल्या लेनचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय कळमनुरीचा संघ. भोकर क्रिकेटमध्ये तालुकास्तरीय सामने जेव्हा चालू केले होते त्या पहिल्या पर्वातील चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जातो कळमनुरीचा संघ. संतोषचा पुढचा चेंडू अक्षयसाठी. पुन्हा एकदा त्याच लेनचा चेंडू. केवळ एकच धाव. अगदी कर्णधाला हवी असणारी धावसंख्या म्हणावी तशी नाहीये. अगदी संत गतीने धावसंख्या म्हणावी लागेल. शशांक पवार सामना करतील. पुढचा संतोषच्या चेंडूचा. या दरम्यान आगळा वेगळा फटका फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा. आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील कोचिंग क्लासेस भोकर विनोद सर कोचिंग क्लासेस अकॅडमीचे गजानन श्रीखंडे आमचे मित्र यांनी सुद्धा या दरम्यान पुढचा चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळत चेंडू पुन्हा एकदा जातोय. 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन. जोगदन सर यांचं सुद्धा आगमन झालंय.
संतोषचा पुढचा चेंडू सामना करेल शशांक. या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतोय. पुल टॉस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलाय परंतु तेथे अगदी द ग्रेट वॉल ऑफ चायना भिंतीसारखा उभा आहे. वीरेन ठाकूर चांगलं क्षेत्ररक्षण. ओके आणि केवळ एकच धाव. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कळमनुरी संघाचे अतिरिक्त खेळाडू गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवताना. यावेळेस दिशाहीन चेंडू त्याचा चांगलाच फायदा घेतलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. एक ओव्हर लिमिट म्हणजे कालावधी दिलेला आहे 40 मिनिटांमध्ये 8 षटक संपवायचे आहेत प्रत्येक संघाला. आम्ही अपेक्षा करतो की त्याचं पूर्णपणे काटेकोरपणे पालन करतील येणारे संघ. आणि यानंतर होणारा सामना अंश राजे पाटील उदगीर आणि शुभम स्पोर्ट हिमायतनगर या दोन संघांमध्ये होईल. दोन्ही संघांना विनंती आहे की आपली टीम लिस्ट हिमायतनगर संघाची आलेली आहे. अंश राजे पाटील उदगीर संघ आपली टीम लिस्ट पाठवून द्यायची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहतोय आपण वीरेन ठाकूर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या 24 धावा 24 विदाउट एनी विकेट. 119 धावाचा पाठलाग करतोय हिंदवी एम्पायर अर्धापूरचा संघ. 36 चेंडू आणि 95 धावांची गरज. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय वीरेन ठाकूर. वीरेन ठाकूर या खेळाडूकडे क्रिकेट मधला खूप मोठा अनुभव आहे. क्रिकेट या खेळाचा खूप मोठा अनुभव असणारा खेळाडू वीरेन ठाकूर. त्याचं प्रदर्शन आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. फलंदाजी सुद्धा अगदी सुंदर केली होती. 12 चेंडूचा सामना करत 25 धावा काढल्या होत्या. एक अष्टपैलू कामगिरी वीरेन ठाकूर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा वीरेन ठाकूर धावणार अक्षयसाठी. फुल टॉस आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. षटकार. मारलाय पुन्हा एकदा फटका मारला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि चेंडू जातोय 1 बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. डीजे पस्तीस धावा धाव पलकावर लागले गेलेत. हा झालं नारळ फुटलं. सुरुवात झाली वाईटच्या रूपात. आमच्या पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव मध्ये धावगती वाढली 1 अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडालंय परंतु जमिनीवरून धावतोय. जुनेद आहे तिथे आणि केवळ एकच धाव. 37 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. निर्धारित 32 चेंडू मध्ये 82 धावांची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. फुल टॉस. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊ शकला असता परंतु गचा क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. या षटकामध्ये मात्र आपला इंटेंट दाखवलाय दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये संतुष्टजनक फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र फटकेबाजी चालू आहे. एक धाव पूर्ण केली, जुन्याद आहे तिथे क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, केवळ एकच धाव. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री माफ करा, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री निळकंठ दादा वर्षवार यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय कमिटीच्या वतीने. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, खूप आभार. तसेच महिला शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी सूर्यकाताई माळे यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय कमिटीच्या वतीने. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. विजय पाटील रावणगावकर तालुका उपाध्यक्ष यांचं सुद्धा या मैदानावर आगमन झालंय कमिटीच्या वतीने. त्यांचं सुद्धा खूप मनपूर्वक अभिनंदन, आभार. रविकांत केशवराव कदम युवा तालुका युवा अध्यक्ष यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले कमिटीच्या वतीने. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, कारण आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. खेळाडूंना गरज असते की आपल्या प्रोत्साहनाची. आपल्यासारखे एक प्रतिष्ठित मान्यवर जर मैदानामध्ये आले तर नक्कीच खेळाची गोलंदाजी मार्कवर आपण शाकिबला पाहतोय. एक मिनिट. 44 तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या 44 धावा. एकही गडी बाद झालेला नाही. चांगली सुरुवात, रंगतदार अवस्थेमध्ये सामना सापडलेला आहे. आता गरज आहे 30 चेंडू मध्ये 75 धावाची. शाकिब 70 नंबरच्या जर्सी मध्ये शशांक पवार साठी गोलंदाजी करेल. आखुडत्या टप्प्याचा चेंडू फटका मारलाय सचिन. सचिन सूर्यवंशी क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. बघा, मी अगोदर सांगितलं होतं की पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 118 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. एकही धाव संख्या या मैदानावर सेफ नाहीये, कारण आपण पाहतोय या मैदानावर 150 धावा चेस होताना. पुन्हा गोलंदाज धावतोय अक्षयसाठी. अक्षयने दोन्ही हात खोलले. क्षेत्ररक्षक जमीर तिथे प्रयत्न आपलातून होता, सुंदर प्रयत्न होता, पंचाचा इशारा आलेला नाहीये. आलाय केवळ एकच धाव. अगदी प्रामाणिक प्रयत्न, 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील प्रयत्नाचे. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु झेल टिपू शकला नाही. पुन्हा एकदा आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता कसा प्रयत्न केलाय. सुंदर प्रयत्न होता तिथे, केवळ एकच धाव खर्च केली. तेवढी चांगली फेकी सुद्धा. शाकिब पहिल्या षटकामध्ये अद्याप तरी सुंदर गोलंदाजी करतोय. शशांक काय चेंडू टाकलाय, फुल्ल लोनचा ब्लॉक होल चेंडू. हे बघा, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कसं प्रोत्साहन वाढवलं जाते. अगदी गरज असते खेळाडूला, त्याच प्रकारचं काम करतायत कळमनुरी संघाचे खेळाडू. धावसंख्या स्थिरावली. 46 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 119 धावाचा पाठलाग करतोय हिंदवी एम्पायरचा संघ. शाकिब पुन्हा धावतोय, पंचांना क्रॉस केलंय, मारलाय फटका. फटका मारलाय. सचिन आहे तिथे, परंतु चेंडूला अडू शकत नाही. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. आदिल मल्टी सर्व्हिसेस चौकार.
2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शशांक चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका खेळू शकला नाही. 1 धाव पूर्ण केली. काय चेंडू टाकलाय. ओव्हरची समाप्ती निर्धारित. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 50 धावा. आता उर्वरित 24 चेंडू मध्ये या दरम्यान पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये हवा यात्रेमध्ये पाठवले आणि चेंडू जातो 1 बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. जुनेत पोहोचेल काय? नाही, पोहोचला होता परंतु झेल टिपू शकला नाही. जुनेद आला होता, अगदी पोहोचला सुद्धा होता परंतु झेल टिपू शकला नाही. तत्पूर्वी 2 धावा सुद्धा दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्यात आणि धावसंख्येमध्ये एक अपडेट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 धावा. यावेळेस आपुरत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. सचिन नाही सोडणार. सचिन सूर्यवंशी एक सुंदर झेल आणि संघाला लागलेला पहिला झटका, पहिला गडी गारद शशांक पवारच्या रूपामध्ये. कानोडे 5व्या षटकामध्ये संघाला झटका लागलाय. 5व्या षटकामध्ये विकेट गमावलाय अर्धापूर संघाने. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सोमेश कानोडे, एक दर्जेदार खेळाडू म्हणून परिसरामध्ये ओळख आहे या फलंदाजाची. जाऊया काय झेल घेतला होता तिथे सचिनने. अगदी बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, अगदी सहज झेंडूला टिपलंय आणि चांगला झेल सचिन सूर्यवंशी 45 नंबरच्या जर्सीमध्ये. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या संघामध्ये ओळख आहे त्याची.
मी लावतो म्हणा त्याला, कॉमेंट्री करायला बोलतो. बोललो की त्याला, दोघं बोलले की सांगा त्याला लावू नका म्हणून. संतोष जाधव सुंदर गोलंदाजी करतोय. आताच एक विकेट मिळवून दिलाय. पुन्हा एकदा संतोष दाबेल सोमेश कानोळीसाठी. बघूया सोमेश, फुल्लर लेनचा चेंडू, सुंदर गोलंदाजी, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न तिथे, परंतु चेंडू हातामध्ये आलेला नाहीये सचिनच्या. तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. धावसंख्या वाढतीये, 59 धावा धावफलकावर लागले गेलेत. तर निर्धारित 20 चेंडू मध्ये 60 धावांची गरज असणार आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूला 3 धावा. सोमेश आखुडत्या टप्प्याचा चेंडू, काय फटका मारलाय भावा, आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड षटकार. सोमेशकडे ती ॲबिलिटी आहे. प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज असणार आहे. ती ॲबिलिटी या फलंदाजाकडे आहे. सामना अजून संपलेला नाहीये. रंगतदार अवस्थेमध्ये सामना. फुल्लरलेनचा चेंडू अगदी ब्लॉक होल. सुंदर गोलंदाजी तिथे संतोष जाधव या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचली 66. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता काढायचे 18 चेंडू मध्ये 53 धावा. 18-53 18-53 इक्वेशन आले की नेहमी विराट कोहली हा खेळाडू आठवतो. कारण इंडिया आणि पाकिस्तान या 2 संघामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर एक सामना झाला होता. अगदी 18 चेंडू मध्ये 53 धावाची गरज होती आणि विराट कोहलीने ते काम करून दाखवलं होतं. विराट कोहलीचं काम करावं लागणार आहे सोमेश किंवा अक्षय किंवा येणाऱ्या एका फलंदाजाला. 18 चेंडू मध्ये 53 धावांची गरज. रंगतदार अवस्थेमध्ये सामना. आणि रुपेश प्लेइंग 11 मध्ये 1 मिनिट. मध्ये नाहीये. 18 चेंडू 53 धावा. 18 मध्ये 53. काय रंगतदार अवस्थेमध्ये सामना सापडलाय. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अगदी याच प्रकारचे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहेत येणारे पुढचे 6 दिवस. जमीर गोलंदाजी मार्कवर जमीर आलाय. स्ट्रायकर एंडला असेल सोमेश. 18 चेंडू मध्ये 53 धावा काढायचे. रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला सामना. गोलंदाज जमीर आपलं संघासाठी पहिलं, स्वतःसाठी पहिलं षटक. पटका मारलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. अकुडत्या टप्प्याचा चेंडू होता, त्याचा चांगला समाचार घेतलाय आणि डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय सीमा रेषा पार षटकारासाठी. आता इक्वेशन 17 मध्ये 47. 17 चेंडू 47 धावा. काढशील का रे भावा. 17 चेंडू आणि 47 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू, चांगला चेंडू, यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. धाव संख्या वाढतीये. धाव पलकावर लागल्या गेल्या 73 धावा. 73 लॉस ऑफ 1 विकेट. 16 मध्ये 46 इक्वेशन आहे. 16 मध्ये 46. या दरम्यान पुढचा चेंडू जमीरचा अक्षयसाठी. फुलटॉस चेंडू होता. अगदी लेग स्टंप वरती हा चेंडू होता. लेग बाईटच्या रूपात ही धाव पूर्ण केली, परंतु मोठा फटका खेळू शकला नाही अक्षय. धाव संख्या वाढतीये. 74 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत. 15 मध्ये 45 इक्वेशन आहे. जमीर गोलंदाजी करतोय. मारलाय फटका जाऊन तो ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेलबाद. मोठा विकेट. बिग हिटर, बिग मॅन. पवेलियन डीजे. मीरने फटका काढला होता मोठा, परंतु या षटकामध्ये सुंदर वापसी आणि बाद केलंय बिग हिटर फलंदाज सोमेश. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शुभम कानोडे, माफ करा अर्धापुरे. अर्धापूर संघाचा पुन्हा एक बिग हिटर फलंदाज शुभम मुटखेडे हा फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. शुभम या फलंदाजाला ही खेळपट्टी चांगलीच माहिती आहे. बराच काळ या खेळपट्टीवर हा खेळाडू खेळलाय, परंतु आता मात्र इक्वेशन 14 मध्ये 45 आहे. 14 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे. थोडस पारड जड वाटतंय या सामन्यामध्ये कळमनुरी संघाचा, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय भावा. वा रे, सुंदर गोलंदाजी. मैदानाच्या बाहेरून आपण पाहतोय एक डॉट झाल्याच्या नंतर कसा आवाज जातोय. एक डॉट आणि आवाज चालू. पुढचा चेंडू जमीरचा. मारलाय फटका. सचिन आहे तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. षटक समाप्ती. निर्धारित 6 षटकामध्ये धाव पलकावर लागल्या गेल्या ते 75 धावा. आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 44 धावा. 22 धावा पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट गोलंदाजी मार्कवर शाकिब. 12 चेंडू 44 धावा, 22 धावा पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट म्हणजे 2 षटकामध्ये 22 धावा काढाव्या लागतील जिंकण्यासाठी. आपण पाहतोय मैदान हळूहळू भरतय. चारही बाजून आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग वाढतोय. आपापली जागा, आपापले तिकीट बुक करा, कारण येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मैदानावर जागा मिळणार नाही. गोलंदाजी मार्कवर शाकिब. 70 नंबरच्या जर्सी मध्ये स्ट्रायकर एंडला शुभम. या कुर्त्या टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चेंडू जातो डोक्याच्या वरनं. 1 बॉस. सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. संघाचे संगनायक समालोचन कक्षाकडे यायचंय. चला, 3 षटकार जर मारलेत फलंदाजाने तर लक्ष्मीकांत देशपांडे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस दिशाहीन चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू धावतोय लेग बायच्या रूपामध्ये. सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ना अजून संपलेला नाहीये. काय रंगतदार सामना होतोय. इक्वेशन आहे 10-36. लेग बायच्या रूपामधला चौकार.
2 चेंडूवर 8 धावा. शाकिब गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला शुभम. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू, डॉट. आता मात्र थोडस पारडं जड वाटतंय. आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 चौकार आल्याच्या नंतरही 1 डॉट चेंडू. एक डॉट चेंडू किती वातावरण टाईट करतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि 10 वाढली अवांतर. वाईड. 9 चेंडू 35 धावा. 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर बालासाहेब जाधव यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय कळमनुरीच्या डगआउट मधून कसा टाळ्याचा गडगडाट होतोय. सामन्यामध्ये 80% पारडं जड वाटतंय स्पीड 11 कळमनुरी संघाचं. 8 चेंडू 25 धावा. 35 मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे वीरेन. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 7 मध्ये 34. सामना संपलेला नाहीये. या सामन्यावरचं तुम्हाला सांगायचंय, या मैदानावर एका षटकामध्ये 30 धावा काढायच्या होत्या आणि ते काढल्या होत्या. पाप्या पंडित हा खेळाडू होता पूर्ण संघाचा. 30 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये आणि काढल्या होत्या. आता इक्वेशन 7 मध्ये 34 आहे. मारलाय फटका, मारलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. चेंडू आणि 28 धावा. काय सामना होतोय. उद्घाटनाचाच सामना. काय रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. 6 चेंडू जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कवर जमीर आणि स्ट्रायकर एंडला शुभम. 6-28. हा पहिला चेंडू मिस. डॉट. क्रॉसेस बॅट फटका खेळण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आणि पाहतोय कळमनुरीच्या डगआउट मधून टाळ्यांचा गडगडाट. जमीर पुन्हा एकदा धावेल. शुभम साठी 28 धावांची गरज. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. जुने आहे तिथे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली आणि एकच धाव. 98%. आपण पाहतोय विनिंग प्रेडिक्शन टीव्ही स्क्रीनवर 98% झालंय. ते म्हणजे कळमनुरी संघाचं आणि 2% चान्सेस आहेत ते म्हणजे हिंदवी एम्पायर अर्धापूर या संघाला. या दरम्यान जमीरचा पुढचा चेंडू अक्षय सामना करेल. या कुडत्या डब्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला झेल. गडी बाद. कक्षाकडे यायचंय. नंबर अजून आलेले नाही आमच्याकडे. सचिन राठोड टीम लिस्ट. चला बॅट्समॅन ने सोमनाथ पंचलिंग. डावखुरे हाताचे फलंदाज सोमनाथ. गोलंदाजी मार्कवर जमीर.
सोमनाथ सर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. काय चेंडू टाकलाय, पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये. आता मात्र सामना संपला असं वाटतंय. जमीर काय गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन जमीर या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाले. सोमनाथ स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. फलंदाजापासून दूर ठेवलेला चेंडू आणि पंचांच्या चेंडू असणार आहे. आणखी एका धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 93 धावा. 93 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एक निर्धाव, पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली आहे जमीरने. चॅम्पियन संघाची चॅम्पियन वापसी कळमनुरी संघाची. यावेळेस फटका मारला अखेरच्या टप्प्याचा चेंडू. खेळाडू बॉल आणायचा आहे तो आणि पंचाचा इशारा आला की या सामन्याला समाप्ती झालीये. षटकार धावा बनवल्यात. चला यानंतर होणारा सामना अंशराजे पाटील उदगीर आणि शुभम स्पोर्ट हिमायतनगर यांच्यामध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचे. दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार यानंतरचं समालोचन मी आमचे हिंदी कॉमेंटेटर आमचे मित्र सचिन राठोड यांच्याकडे